शालिनीनं मुधोळकरांना शोभेल अशीच सून आणली. पण मला सांग पुरी, तू इथं सुखात आहेस ना? हो, म्हणते काय, अगदी सुखात आहे मी. कसलीच कमतरता नाही इथे मला. हो. आणि सत्यजित, तू सुखात ठेवतो तुला? छान. एखाद्या राणीसारखं ठेवतात मला. खूप काळजी घेतात माझी, खूप प्रेम करतात, सांभाळून घेतात मला. मला बहिणाबाईंची ओवी आठवली बघ. त्या म्हणतात, बापा मारू नको थापा, असो खऱ्या असो खोट्या, तया हाताच्या रे गोट्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपल्या नशिबाचे जे भोग असतात ना, ते खोटं बोलून असे जात नसतात. ते आपल्याला भोगायलाच लागतात. ते आपल्या जन्मभराचं वाण असते. अहो नाही, असं काही नाहीये. अगं मी कुठं काय म्हणते, मी फक्त बहिणाबाईची ओवी ऐकवली. तू कशा पण स्वतःला लावून घेतीस? नाही, असंच आपलं. मी माझ्या लेकराला चांगलं ओळखते. तुझ्या नशिबात काय काय भोग आहेत ते चांगलं ठाव आहे मला. आजी, मी पटकन जाऊन येते जरा. मग बाहेर काय बी काम नाही, मला ठाव आहे. अहो नाही, थोडं. माझ्यासाठी मात्र एक काम करायचं बघ. काय? माझ्यासाठी पाण्याचा एक माठ घेऊन यायचा इथं. हो, आणते ना. कसं आहे ना पोरी, दुःखाचे डोंगर आपण पार करून गेलं ना, की सुखाचा जरा आपसुकच येतोय बघ आपल्या समोर. पण त्यासाठी दुःखाचा डोंगर अख्खाच्या अख्खा पार करावा लागतोय.